विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाचा चौथा धडा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा आपण वस्तुनिष्ठ प्रश्नाचे सोडविणार आहोत. जर तुम्ही या अगोदर या धड्याची रिव्हिजन केली असेल तर ठीक आहे, जर नसेल केली तर अगोदर रिव्हिजन करून घ्या, त्यानंतर प्रश्न सोडवायला सुरुवात करा. सोबत तुमच्या वही आणि पेन असू द्या. यामध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. तर आपण सुरुवात करणार आहोत. प्रश्न पहिला, रिकामी जागा हे रयत आणि सरकार यातील दुवा होते. पर्याय पहिला देशमुख, दुसरा देशपांडे, तिसरा पर्याय पाटील आणि चौथा पर्याय वतनदार. तर रयत आणि सरकार यांमधील दुवा वतनदार हे होते. प्रश्न दुसरा, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोवा वसईत यांनी राज्य स्थापन केले होते. पर्याय पहिला इंग्रज, दुसरा पर्याय फ्रेंच, तिसरा पर्याय पोर्तुगीज आणि चौथा पर्याय डच. तर याचं अचूक उत्तर आहे गोवा आणि वसईमध्ये ज्यांनी राज्य स्थापन केलं होतं त्यांचं नाव आहे पोर्तुगीज. प्रश्न तिसरा, सर्वात लहान परगणा कोणता होता? खाली 4 परगणे दिलेले आहेत. पहिला पर्याय पुणे, दुसरा पर्याय चाकण, तिसरा पर्याय इंदापूर आणि चौथा पर्याय शिरवळ. तर लक्षात घ्या, शिरवळ हा सर्वात लहान परगणा होता. प्रश्न चौथा, महाराष्ट्रात या वर्षी मोठा दुष्काळ पडला होता. कोणत्या वर्षी ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला इसवी सन 1600, पर्याय दुसरा इसवी सन 1630, पर्याय तिसरा इसवी सन 1610 आणि चौथा पर्याय इसवी सन 1640. तर याचं अचूक उत्तर आहे इसवी सन 1630. आता हे उत्तर लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक क्लुप्ती सांगतो आहे. शिवाजी महाराजांचा जन्म हा याच वर्षी झालेला आहे ज्या वर्षी हा दुष्काळ पडलेला होता. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र हे होते. खाली 4 पर्याय आहेत. पर्याय पहिला आळंदी, दुसरा पर्याय देहू, तिसरा पर्याय पैठण आणि चौथा पर्याय पंढरपूर. तर संत चळवळीचे मुख्य केंद्र हे आपल्या पंढरपूरला होते. प्रश्न 6वा, समर्थ संप्रदायाची स्थापना कोणी केली? पर्याय पहिला संत ज्ञानेश्वर, पर्याय दुसरा रामदास स्वामी, तिसरा पर्याय संत नामदेव आणि चौथा पर्याय संत एकनाथ. तर समर्थ संप्रदायाची स्थापना रामदास स्वामी यांनी केलेली होती. प्रश्न 7वा, संतांचे नाव व ठिकाणाची चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी एक जोडी दिलेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आहे संताचं नाव आणि त्यांचं गाव. तर जे संत ज्या गावासाठी प्रसिद्ध होते ते या ठिकाणी दिलेलं आहे. पर्याय पहिला संत एकनाथ पैठण, पर्याय दुसरा संत नामदेव नरसी, पर्याय तिसरा रामदास स्वामी जांब आणि चौथा पर्याय संत तुकाराम पैठण. तर याचं जे अचूक उत्तर आहे म्हणजे चुकलेलं उत्तर आहे ते आहे संत तुकाराम पैठण. पैठणला नाही तर संत तुकारामांचं देहू या ठिकाणी मूळ गाव आहे. प्रश्न 8वा, मध्ययुगीन काळात समाजात निर्माण झालेले दोष कोणते? खाली 3 दोष दिलेले आहेत. त्यापैकी जो आहे किंवा सर्व जर असेल तर मग वरीलपैकी सर्व. प्रश्न पहिला अंधश्रद्धा, प्रश्न दुसरा दैववाद, प्रश्न तिसरा कर्मकांड आणि चौथा प्रश्न वरीलपैकी सर्व. तर मध्ययुगीन काळामध्ये हे सर्वच दोष जे आहे ते निर्माण झालेले होते. प्रश्न 9वा, 1630च्या दुष्काळाचे खालीलपैकी परिणाम कोणते झालेत? पर्याय पहिला तीव्र अन्नटंचाई, दुसरा पर्याय शेती व उद्योगधंदे नष्ट झालेत, तिसरा पर्याय गुरेढोरे मेली आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर 1630ला जो दुष्काळ पडलेला होता त्या दुष्काळामध्ये वरील सर्व जे अनिष्ट परिणाम आहेत ते परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते. प्रश्न 10वा, गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी कोण प्रयत्न करी? पर्याय पहिला शेतकरी, पर्याय दुसरा कारागीर, पर्याय तिसरा पाटील आणि पर्याय चौथा कुलकर्णी. तर गावातील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी पाटील हा प्रयत्न करायचा. प्रश्न 11वा, गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना जमिनीतील उत्पन्नाचा जो वाटा मिळत असे त्यास काय म्हणत? पर्याय पहिला महसूल,
दुसरा पर्याय वतन, तिसरा पर्याय बलूत आणि चौथा पर्याय यापैकी एकही नाही. तर कारागिरांना त्यांनी केलेल्या सेवेसाठी, त्यांनी केलेल्या कामासाठी जो वाटा मिळायचा त्याला म्हणतात बलूत. प्रश्न 12वा, परगण्याचे मुख्य ठिकाण कोणते? पर्याय पहिला मौजा, पर्याय दुसरा कसबा, पर्याय तिसरा पेठ आणि पर्याय चौथा गाव. परगण्याच्या मुख्य ठिकाणाला म्हणतात कसबा. प्रश्न क्रमांक 13, गावात पेठ वसवण्याचे काम कोण करत असे? पर्याय पहिला पाटील आणि कुलकर्णी, पर्याय दुसरा देशमुख आणि देशपांडे, पर्याय तिसरा देशमुख आणि महाजन आणि चौथा पर्याय शेटे व महाजन. तर गावामध्ये पेठ वसवण्याचं काम शेटे आणि महाजन हे करत होते. प्रश्न 14वा, पुणे परगण्यात एकूण किती गावे होती? पर्याय पहिला 64, पर्याय दुसरा 40, पर्याय तिसरा 290 आणि चौथा पर्याय 340. तर पुणे परगण्यामध्ये होती एकूण गावे 290. प्रश्न 15वा, अमृतानुभव हा ग्रंथ कुणी लिहिला? पर्याय पहिला संत नामदेव, पर्याय दुसरा संत ज्ञानेश्वर, पर्याय तिसरा संत एकनाथ आणि चौथा पर्याय संत तुकाराम. तर अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे. प्रश्न 16वा, परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे स्वतःच्या आचरणातून कोणत्या संतांनी दाखवून दिले? तर ज्या संतांनी सांगितलं की परमार्थ जर करायचा तर तुमचा प्रपंच संसार सोडण्याची आवश्यकता नाही, तुम्ही संसारात असूनसुद्धा परमार्थ करू शकतात, त्या संतांचं आपल्याला नाव शोधायचं आहे. पहिला पर्याय संत तुकाराम, दुसरा पर्याय संत चोखामेळा, तिसरा पर्याय संत एकनाथ आणि चौथा पर्याय संत ज्ञानेश्वर. तर अचूक उत्तर आहे, तुम्ही चेक करू शकताय, या ठिकाणी अचूक उत्तर आहे संत एकनाथ. प्रश्न 17वा, दुष्काळ हे जनतेला सर्वात मोठे संकट वाटे कारण? आपल्याला कारण शोधायचं आहे. पर्याय पहिला लोकांना अन्नधान्य मिळत नसे, पर्याय दुसरा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई, पर्याय तिसरा जनावरांना चारा मिळत नसे आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. आता दुष्काळ ही जनतेला सर्वात मोठं संकट वाचण्याची जे कारणं आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचं उत्तर चेक करू शकताय. या ठिकाणी तीनही जे पर्याय आहेत ते बरोबर आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 18, पदाधिकारी, व्यक्ती व त्यांची कामं यांची चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला. पर्याय पहिला कुलकर्णी, कुलकर्णीचं काम काय तर जमा महसुलाची नोंद करणे. दुसरा पर्याय पाटील, गावातील पाटीलाचं काम काय तर गावातील तंटे सोडविणे. तिसरा पर्याय महाजनाचं काम काय तर पेठेचा हिशोब ठेवण्याचं काम. आणि चौथा पर्याय देशमुख हा परगणातील कुलकर्ण्यांचा प्रमुख होता. तर तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते वहीमध्ये लिहून लगेच या ठिकाणी चेक करू शकता आहे. तुम्ही तुमचं उत्तर लिहिलं असेल तर चेक करा. या ठिकाणी चुकीची जोडी आहे चौथी. देशमुख हा परगण्यातील कुलकर्ण्यांचा प्रमुख नव्हता, तर देशमुख हा पाटलांचा प्रमुख असायचा, त्यामुळे हे उत्तर जे आहे हे चुकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19, रामदास स्वामी विषयी चुकीचे विधान ओळखायचे आहे. पर्याय पहिला त्यांनी बलोपासनेचे महत्त्व सांगितले, पर्याय दुसरा समर्थ संप्रदायाची त्यांनी स्थापना केली, पर्याय तिसरा त्यांनी दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ लिहिले आणि चौथा पर्याय त्यांचे गाव पैठणजवळील आपेगाव हे होते. तर रामदास स्वामी यांच्याविषयी चुकीचं जे विधान आहे ते विधान तुम्ही चेक करू शकता आहे. या ठिकाणी चुकीचं विधान आहे पैठणजवळील आपेगाव. तर लक्षात घ्या, रामदास स्वामींचं जे गाव आहे ते मराठवाड्यातील जांब हे गाव आहे, आपेगाव हे गाव नव्हतं त्यांचं. प्रश्न 20, संत तुकाराम यांच्याविषयी योग्य विधान ओळखा. खाली 3 विधान दिलेले आहेत, त्यापैकी जे योग्य असेल, बरोबर असेल ते ओळखायचं आहे. पर्याय पहिला ते देहू गावचे होते, पर्याय दुसरा त्यांनी तुकारामाची गाथा व विपुल अभंग रचना हे लिहिलेलं आहे, पर्याय तिसरा त्यांनी अंधश्रद्धांवर कठोर टीका केली आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर तुम्ही तुमचं उत्तर चेक करू शकता. या ठिकाणी अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. हे तीनही विधान हे तुकाराम महाराज यांच्या बाबतीत खरे आहेत. प्रश्न 21, संतांच्या शिकवणीबद्दल चुकीचे विधान ओळखायचं आहे. पर्याय पहिला त्यांनी म्हणजे संतांनी समतेचा संदेश दिला,
संतांनी मानवता धर्माची शिकवण दिली. संतांनी सर्वांवर प्रेम करा व एकजुटीने राहा असा सल्ला दिला. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर या ठिकाणी जे चुकीचं विधान आहे ते एकही नाही. वरील सर्व विधाने हे बरोबर आहेत. प्रश्न 22वा. पुढील काव्यपंक्ती कोणाच्या आहेत ते ओळखायचं आहे आपल्याला. या ठिकाणी काव्यपंक्ती दिलेली आहेत. काव्यपंक्ती काय आहेत बघा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तर ह्या ज्या काव्यपंक्ती आहेत ह्या कोणाच्या आहेत. पर्याय पहिला संत तुकाराम, पर्याय दुसरा संत नामदेव, पर्याय तिसरा रामदास स्वामी आणि चौथा पर्याय संत एकनाथ. तर या ठिकाणी अचूक उत्तर आहे संत तुकाराम. प्रश्न 23वा. काव्यपंक्ती दिलेल्या आहेत त्या ओळखायच्या आहेत. कुणी लिहिल्या त्या. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तर ह्या ज्या काव्यपंक्ती आहेत ह्या कोणाच्या ओळखा. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय पहिला संत नामदेव, पर्याय दुसरा रामदास स्वामी, तिसरा पर्याय संत सावता महाराज आणि चौथा पर्याय संत तुकाराम. तर ह्या ज्या काही काव्यपंक्ती आहेत या आहेत संत सावता महाराज यांच्या. प्रश्न 24वा. पुढील काव्यपंक्ती कोणाच्या आहेत ते ओळखा. मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. तर ह्या ज्या काही काव्यपंक्ती आहेत ह्या काव्यपंक्ती संत नामदेव, पर्याय दुसरा संत एकनाथ, पर्याय तिसरा संत तुकाराम आणि चौथा पर्याय रामदास स्वामी. तर ह्या ज्या काही काव्यपंक्ती आहेत तुम्ही तुमचं उत्तर चेक करू शकता. ह्या आहेत रामदास स्वामी यांच्या. प्रश्न 25वा. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगे. ह्या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला संत तुकाराम, पर्याय दुसरा संत नामदेव, पर्याय तिसरा संत एकनाथ आणि चौथा पर्याय रामदास स्वामी. तर नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगे ह्या ज्या काव्यपंक्ती आहेत ह्या आहे संत नामदेव महाराजांच्या.